चाळीसगाव नगर परिषदेचा पुढाकार, गणेश मूर्ती संकलनासाठी विविध ठिकाणी केंद्रे। चाळीसगाव गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी चाळीसगाव नगर परिषदेने यावर्षी विशेष पुढाकार घेतला आहे। शहरातील विविध भागांत गणेश मूर्ती संकलन केंद्रे, गणपती मूर्ती संकलन केंद्र आणि कृत्रिम विसर्जन तलावांची आर्टिफिशियल पॉन्ड फॉर विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करणे शक्य होणार आहे। या ठिकाणी आहेत गणेश मूर्ती संकलन केंद्रे। नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि सोयीच्या ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत। यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे: वाणी मंगल कार्यालय, भडगाव रोड, हॉटेल सुखसागर, हिरापूर रोड, राष्ट्रीय विद्यालय, सीनियर कॉलेज, हिरापूर रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ, भडगाव रोड, बजाज कॉम्प्लेक्स, घाट रोड, गुंजाळी सोडाजवळ, वाय पॉइंट, धुळे रोड, जुना मालेगाव रोड, हनुमानवाडी, कॅप्टन कॉर्नर, रेल्वे स्टेशन, पोलीस चौकीजवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉइंट। या केंद्रांवर मूर्ती जमा केल्यानंतर नगर परिषदच त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करणार आहे। त्यामुळे नदी किंवा नैसर्गिक जलाशयांमध्ये होणारे प्रदूषण टाळता येईल। तसेच याच ठिकाणी निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून फुले, हार आणि इतर पूजेचे साहित्य योग्य प्रकारे गोळा केले जाईल। हा उपक्रम स्वच्छ सर्वेक्षण 2025, स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि स्वच्छता ही सेवा, स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला अनुसरून राबविण्यात येत आहे। चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। चाळीसगाव नगर परिषद नमस्कार। चाळीसगाव नगर परिषदेमार्फत आम्ही 11 ठिकाणी यासारखे गणेश मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य संकलन केंद्र प्रस्थापित केलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, आपली जी गणेश मूर्ती आहे, छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत त्या आमच्याकडे संकलित कराव्यात। त्यामुळे कसं पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही आणि गणेश मूर्तीचं नियमानुसार विसर्जन केलं जाईल।